नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजची महत्त्वाची बातमी. उद्या नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे काही शहरांमध्ये हिरमोड पाहायला मिळाला. 24 नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी मतदान होणार नाहीये. इथल्या निवडणुका आयोगानं पुढे ढकलल्यात. नेमकं कुठे मतदान होणार आहे आणि कुठे स्थगिती देण्यात आली आहे, पाहूयात या रिपोर्टमधून. हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी पुढच्या काही तासात मतदान होणार आहे. मात्र 24 नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या ठिकाणी मतदानाला स्थगिती देण्यात आली. म्हणजेच इथे मतदानच होणार नाही. त्यासाठी निवडणूक आयोगानं कोर्टात दाखल झालेल्या उमेदवारांच्या अपीलावर बोट ठेवलं. यावरून मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केला. आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ काढला, असं मुख्यमंत्री म्हणाले. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे. या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे. अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल, असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही. कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही. पण मी जो कायदा मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही. तुमची तयारी नव्हती, तुम्ही इतक्या घाईगर्दीमध्ये निवडणुका का जाहीर केल्या? त्याचबरोबर आता तुम्ही शेवटच्या दिवशी मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 10-20 नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलताय. उमेदवारांचा खर्च होतो, त्याचं काय करणार तुम्ही? आता मी जाहीर निषेध करतो. अशा प्रकारे गोंधळाला सर्वस्वीपणे मुख्यमंत्री जबाबदार आहेत आणि भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यामुळे काही गोष्टी होत आहेत. अतिशय हायकोर्टात आमची काही मंडळी जाणार आहे, पण अशा प्रकारे स्थानिक निवडणुकीचा पोरखेड करणं हे काँग्रेसला कदाचित मान्य नाही. आता ज्या 24 नगरपालिकांच्या ठिकाणी नगराध्यक्षांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार नाही, त्या नगरपालिका कोणकोणत्या आहेत तेही पाहूया. बाळापूर, अंजनगाव सुर्जी, यवतमाळ, वाशिम, देऊळगाव राजा, अंबरनाथ, फुलंब्री, धर्माबाद, मुखेड, रेणापूर, वसमत, घुग्गुस, देवळी, देवळाली प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी उरळी देवाची, महाबळेश्वर, फलटण, मंगळवेढा, अनगर. आता ज्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या तिथे सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार म्हणजेच 20 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 21 डिसेंबरला निकाल लागेल. निवडणुका पुढे ढकलताना निवडणूक आयोगाने जी कारणे दिली तीही समजून घेऊया. न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या, असं निवडणूक आयोगाने म्हटलं. निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की 22 नोव्हेंबरपर्यंत अपीलावर निकाल येणं आवश्यक होतं. त्यानुसार ज्या उमेदवारांना अर्ज मागे घ्यायचा होता त्यांना 3 दिवसांचा कालावधी मिळाला असता. पण काही ठिकाणी अपीलांचा निकाल उशिराने लागल्यानंतरही लेखी निकाल प्राप्त न होता, तसंच काही प्रकरणात अपीलांची सुनावणी न होताच आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक अधिकाऱ्यांनी चिन्हाचं वाटप केलं. त्यामुळे ही कार्यवाही नियमबाह्य ठरते. पण यावरूनही प्रश्न निर्माण हा होतोय की जर जिल्हा न्यायालय किंवा हायकोर्टात अपीलात गेलेल्या उमेदवारांच्या याचिकांवर जर 19 तारखेपर्यंत निकाल आला नाही, तर मग 20 तारखेलाही मतदान होणार की नाही? आणि तोपर्यंत उमेदवारांनी प्रचार करतच राहायचं का? त्यांच्या खर्चाचं काय? या प्रचारात गरीब उमेदवार कसं तग धरणार? आणि समजा न्यायालयाकडून 19 तारखेपर्यंत निकालच लागला नाही, तर मग निवडणूक आयोग पुन्हा निवडणुका पुढे ढकलणार का? आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता. त्यांचे श्रम, त्यांची मेहनत, या सगळ्या गोष्टी गेल्या वाया. आता 15-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कधी निवडणूक अशा प्रकारे थांबवली जात नाही, पण दुर्दैवाने तशा घटना घडलेल्या त्याची माहिती घेतली. नगराध्यक्षांसह काही ठिकाणी नगरसेवक पदाच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या. अमरावती विभागात 187 नगरसेवकांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 144, पुण्यात 143, नाशिकमध्ये 120, कोकण विभागात 69 आणि नागपूर विभागात 68 नगरसेवकांच्या निवडणुका 20 डिसेंबरला होतील.
तर विरोधकांनी यामागे सत्ताधाऱ्यांचाच हात असल्याचा आरोप केलाय. प्रचारासाठी आणखी वेळ मिळावा म्हणून निवडणुका पुढे ढकलल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. की तसं जरी असलं तरी पुढल्या निवडणुकांमध्ये भरपूर वेळ मिळावा त्यासाठी ही निवडणूक आयोगाशी संगनमत करून केलेली राजकीय व्यवस्था आहे. असं म्हणतात की या राज्याची निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त केलेली आहे. ते रोज काय काय बोलतात त्याला कालही मी उत्तर दिलं नाही, आजही दिलं नाही, कारण मी त्यांचे स्टेटमेंट उत्तर देण्याच्या लायकीचे समजत नाही. निवडणूक आयोगाच्या कारभारावर मुख्यमंत्र्यांनीच टीका केली, तर निवडणूक आयोगानं आपला निर्णय योग्यच असल्याचं म्हटलंय. कलम 171 ब नुसार उमेदवाराने कोर्टात अपील केल्यास उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणं गरजेचं आहे. अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झाला असता आणि निवडणुका स्थगित कराव्या लागल्या असत्या. पुढे ढकललेल्या निवडणुकांमध्ये नव्याने उमेदवाराला अर्ज भरता येणार नाही, फक्त अर्ज मागे घेता येणार. राज्य घटनेशी गद्दारी आहे, कायद्याशी गद्दारी आहे, नीतिमत्तेशी गद्दारी आहे, हरामखोरी आहे. बुट फाटेस्तोर निवडणूक आयोगाला मारलं पाहिजे या लायकीचा हा निर्णय आहे. उद्या पडणार होते म्हणून आजचं मरण उद्यावर घातलंय, परंतु निलंग्याची जनता त्यांना अजूनही माफ करणार नाही. निवडणुकीच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं यांनी हे म्हणजे आपण निवडून येऊ शकत नाही म्हणून हे निवडणूक पुढे ढकलण्याचं कारस्थान केलेलं आहे. हे जनता ह्याला दाखवून देईल. बोलवलं होतं तुम्हाला सिलेंडर चिल्लर मिळणार नाही म्हणून सांगितलं होतं. त्या दिवशीच मी तिथं निवडणूक अधिकाऱ्याला सांगितलं होतं की उद्या आणून इथं मी माझ्या सामानाची होळी करणार आहे म्हणून. एकावर एक आमचं त्यांनी मानसिक संतुलन घडवण्याचं काम इथं करत आहेत. आम्ही जसं जसं उभा राहत आहोत तसं तसं आमचं खच्चीकरण करण्याचं काम इथं या लोकांचं चालू झालेलं आहे. आयोगाने उमेदवारी अर्ज मागे घेण्यास संबंधित उमेदवारांना वेळ द्यायला हवा होता असं म्हटलं असलं तरी अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप आयोगानं दिलेली नाही. तर अपिलांवरचा निकालच लागला नाही तर मग पुढे काय हा मुख्य प्रश्न उरतोच. छत्रपती संभाजीनगरहून संजय सरोदे आणि विनायक डावरुंगसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.